बाप्पांना म्हणजे गणपती बाप्पाला एकदंत असं का म्हणतात? चला जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार दोन प्रमुख कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार परशुरामाने गणपतीवर हल्ला केला तेव्हा त्याने आपला परशु म्हणजे कुऱ्हाड गणपतीवर फेकली. गणपतीनं तो परशु आपल्या दाताने थांबवला, पण त्यामुळे त्याचा एक दात तुटला आणि यामुळेच त्यांना एकदंत म्हटलं जातं. दुसऱ्या कथेनुसार जेव्हा वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यासाठी गणपती बाप्पांना लेखनिक म्हणून निवडले, तेव्हा गणपतीच्या लेखणीचा दात तुटला. तेव्हा गणपती बाप्पांनी स्वतःचा एक दात तोडून त्याने महाभारत लिहिले. त्यामुळेच त्यांना एकदंत म्हणतात असं सांगितलं जातं. आणि या कथांमुळेच गणपती बाप्पांना एकदंत नाव पडलं, जे त्यांच्या बुद्धी आणि बलिदानाचे प्रतीक मानले जाते. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.